संसारातल्या तुच्छ विषयामध्ये भोगण्यामध्ये जर मनुष्य व्यस्त राहिला तर माणसाला स्वतःच्या जीवनाचं कौतुक वाटत नाही, स्वतःच्या जीवनाची हानी झाल्यासारखं वाटते। असं जीवन जगावं सत्कर्मामध्ये, असं जीवन जगावं धर्मकार्यामध्ये की जेव्हा संपेल ना तेव्हा जगाचा निरोप घेताना छातीला हात लावून म्हटलं पाहिजे माणसाने की शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला। माझ्या आयुष्याचं मला कौतुक आहे, आयुष्यातला प्रत्येक क्षण हनुमंतराच्या दरबारात सेवेमध्ये गेला। महाराज बोलतात जीवनाची पूर्णता करायची का तुम्हाला? जीवनाची साफल्यता, जीवनाची इति कर्तव्यता आणि जीवनाची पूर्णता भगवंताला शरण जाण्यामध्ये आहे। म्हणून महाराजांचा उपदेश आहे, जायचं असेल तर देवाच्या पाठीमागे जा। भगवंताच्या पाठीमागे जाण्यामध्ये असल्या कारणाने भगवान परमात्मा बोलताय माझ्या पाठीमागे आहे। याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे। भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाला आणि अवतीर्ण झाल्याच्या नंतर त्याच्या येण्याने गोकुळामध्ये आनंद प्रकट झाला की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की हो जय यशोदा बाळकृष्णंदा घरी आनंदल्या नरणारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी अतिशय आनंद। हे गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणती आहे, ऐकलंस का? गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती एक गवळण दुसऱ्या गवळीला सारखं सांगते, अगं मुलगा झाला यशोदेला, पाहण्याकरता सगळे जाऊया।
सगळं गोकुळवासी त्या ठिकाणी भगवंता दर्शन घेण्याकरता आले. भगवंताच्या निमित्ताने नंदबाबांनी प्रचंड वाटप केला. सोना चांदी हिरे माणिक मोती प्रचंड वाटप चालू आहे. एक गवळण या सर्वांना चुकून भगवंताचं दर्शन घेण्याकरता आतमध्ये गेली. विठाल विठाल वाटप चालू होता तो वाटप न घेता हिरे माणिक मोती न घेता आतमध्ये गेली आणि भगवंताचं सुंदर असं गुणस असं रूप बघितलं. आणि रूप पाहिल्याच्या नंतर विठ्ठल महाराज एवढं म्हणतीये, अगं काय सांगू तुला, भगवंताने माझं मन वेधून घेतलं. त्या माणसाला संसार गोड वाटत नसतो. हा आध्यात्मिक विश्वातला सैद्धांतिक विचार आहे. शुभम करून घेतलं वीरले मोठे तर उडी मारलाय का? ज्याचं भगवंतानी मन वेधून घेतलं तो माणूस महाराज घरी राहत नाही. हनुमंतरायच्या स्वरूपाचं जाणीव ज्याला झाली, गावात सप्ताह चालू असताना काय घरी जाईल महाराज? शक्य आहे का ती? कानावरती शब्द पडले, कथा सुरुवात झाली. कथाकार महाराज
सुरुवात झाली, कानावर शब्द पडले, महाराज लोक बरं बाहेर येतात. एवढ्या उन्हात लोक कथा ऐकण्याकरता येत असतील तर याचा अर्थ असा आहे, हनुमंतरायाच्या स्वरूपाची जाणीव आहे. ज्याला त्याच्या स्वरूपाची जाणीव कळाली ना महाराज, तो घरात राहत नसतो. आणि कथा चालू असताना जो कूलर मध्ये झोपलेला आहे, समजून घ्या याला हनुमंतरायाची काही घेणं नाही आहे. हनुमंतरायाच्या स्वरूपाची जाणीव नाही आणि काहीच नाही. जगातून जेव्हा जाईल ना, कोणाचा पाहुणा होईल तो ज्ञानोबा बोलतोय, असताना तो कुणाचा पाहुणा होणार आहे. ज्ञानोबरायांचं स्वच्छ मत ऐका, घरी जायची तयारी करा. हरिविना जन्म नरकाची पै जाणा. नरक शोधण्याची वेगळी गरज नाहीये. जो माणूस भक्ती करत नाही, मूर्तिमंत नरकाचा पुतळा आहे. तो 28 प्रकारचे नरक त्याच्या जीवनातच भरलेले आहे. जगाचा निरोप घेताना कुणाचा पाहुणा होणार आहे? यमाचा पाहुणा प्राणी. भक्ती करणारे माणसंही जगातून निघून जातात आणि भक्ती न करणारा माणूसही जगातून निघून जातो. पण जो वैष्णव आहे, हरिभक्त आहे, आनंदी पंढरपूरचा वारकरी आहे, एकादशीचं व्रत करतो, हनुमंतराच्या पवित्र दरबारात सेवा करतो, त्या माणसाला नेण्याकरता विष्णूची दूत असते. भगवान परमात्मा स्वतः त्याला नेण्याकरता येत असतो. स्वतः किवाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. जगद्गुरु तुकोबाराय बोलताय, मला नेण्याकरता तो माझा देव आला होता. उभा आहे तो माझी वाट पाहत. वाळ वेळा झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. भगवंताची भक्ती करणाऱ्या माणसाला देव नेण्याकरता येत असतो आणि त्याला आदरपूर्वक घेऊन जातो. भगवान परमात्म्याचं स्वरूप ज्यांना कळालं त्यांना दुसरं काही आवडत नाही. ती म्हणते अगं त्याला पाहिलं आणि आता काही दुसरं आवडत. भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. अतिशय आनंदाचं वातावरण मोठा होतो आहे, सांगतो आहे. साधू संतांनी उपेश महाराज त्यांच्या रांगण्याचं वर्णन केलेलं आहे. अनेक सवंगडी गोळा केले, मित्रमंडळी गोळा केले, संघटन केलं. त्याचं एक संघटन करून धर्माचं कार्य कसं करावं,
कशी सेवा करावी हे सर्वांना सांगितलं. पुढे हो, आपला जन्म धर्माचं कार्य करण्याकरता आहे. फक्त माखन मिश्री खाण्याकरता आपला जन्म नाही आहे. माझा अवतार धर्म कार्य करण्याकरता आहे. के जब जब होय धर्म कही हानी बाढ़ही असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. गोस्वामीने वर्णन करता रावणामध्ये की तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरई कृपा निधी सज्जन पीरा. सिया राम जय जय राम. धर्माला ग्लानी येते, अधर्माचा हाहाकार जिकडे तिकडे होत असतो. भगवान परमात्मा बोलताय की मी त्याच्याकरता अवतीर्ण झालो. मला ती संस्थापना करायची आहे. आपल्या सर्वांना तन्मन धनाने सेवा करायची आहे. गावाचा उत्सव, आपल्या भूमीचा उत्सव, त्या उत्सवाकरता झटायचा आहे, झिजायचा आहे. ज्या मातीने चालण्याकरता पहिलं पाऊल ठेवण्याकरता आधार दिला आणि एक दिवस त्याच मातीमध्ये विलीन होऊन जायचं आहे. त्या मातीशी प्रामाणिक राहायचं आहे. त्या मातीची सेवा